नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण सुरू आहे. अनेक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत आणि अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांना आणखी एकही रुपया मिळालेला नाही. पण त्या लाडक्या बहिणीला काळजी करायची गरज नाही. त्याचं कारण म्हणजे वितरण जे आहे ते टप्प्याटप्प्याने सुरू असल्यामुळे अनेक लाडक्या बहिणीला आणखी पैसे मिळालेले नाहीत. आज तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर उद्या मिळतील, परवा मिळतील, पण त्या लाडक्या बहिणीला काळजी करायची गरज नाही. त्यांना पैसे मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 23वा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. कारण पाठीमागच्या पण हप्त्याच्या वेळेस असंच झालं होतं. वितरण सुरुवातीला खूप कमी प्रमाणात झालेलं होतं आणि यावेळेस पण असंच होत आहे. वितरण सुरुवातीला खूप कमी प्रमाणात होत आहे. ज्या लाडक्या बहिणीला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणीला मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. म्हणून अशा लाडक्या बहिणीला काळजी करायची गरज नाही. तुमचा लाभ कुठेही बंद करण्यात आलेला नाही. जर सरकारला तुमचा लाभ बंद करायचा असता तर तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला नसता. त्यावेळेसच तुम्ही अपात्र झाला असतात. आता तुम्ही पात्र आहात. इथून पुढे 1 वर्ष तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्हाला इथून पुढे 1 वर्ष लाभ मिळत राहणार आहे. कारण तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरला आहात. आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील महिलांना आणखी वितरण झालेलं नाही. गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यापासून एससी आणि एसटी प्रवर्गातील महिलांचं वितरण उशिरा होत आहे. पण सरकारने असं न करता त्यांना पण वेळेवर हप्ता द्यावा. कारण सामाजिक न्याय विभागामार्फत अगोदरच GR काढण्यात आलेला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याच्या वेळेस काय झालं होतं, GR उशिरा आला होता. म्हणजे सामाजिक न्याय विभागाचा जो GR आहे तो थोडा उशिरा आल्यामुळे त्यावेळेस उशीर झाला होता. पण यावेळेस GR लवकर आला आहे. म्हणून सरकारला विनंती आहे, GR तर तुम्ही काढलेला आहे पण वितरण करण्यामध्ये काय अडचणी आहेत तर सरकारने एससी आणि एसटी प्रवर्गातील लाडक्या बहिणीचं पण वितरण सुरू करावं. कारण अनेक लाडक्या बहिणीचे कॉमेंट्स येत आहेत, सर आम्ही एससी प्रवर्गातील एसटी प्रवर्गातील आहोत पण आणखी आमचं वितरण झालेलं नाही. तुम्ही कोणत्याही प्रवर्गातील असू द्या, तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे. म्हणून कुठल्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळाले आहे का नाही हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. आज इथंच थांबूया. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.